नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं कृषी राज यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, आपण बघणार आहोत आज नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी मिळणार इतकी रक्कम. कृषी मंत्री यांनी दिली महत्त्वाची माहिती. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ठरणार आहे शेतकरी मित्रांनो. बातमी शेवटपर्यंत बघा व व्हिडिओला लाईक करायला व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा शेतीविषयक बातम्यांसाठी व माहितीसाठी. महाराष्ट्र राज्यात यावर्षी खूपच दुष्काळ परिस्थिती आहे आणि खरीपाची पिकेही शेतकऱ्यांच्या हातून गेली असता नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी अवकाळी पावसामुळे राज्यातील फळबाग पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि मात्र राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करण्यात आली आहे. फळ पिकाच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर 27,000 रुपये तर 12 महिने पीकसाठी 36,000 रुपये प्रति हेक्टर मदत दिली जाणार आहे. याशिवाय अन्य पिकांच्या नुकसानीसाठी 13,600 रुपये प्रति हेक्टर इतकी मदत दिली जाणार असल्याचे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे की शेतकऱ्यांना दिली जाणारी ही ऐतिहासिक मदत आहे. आधी इतकी रक्कम नुकसान भरपाई म्हणून कधीही देण्यात आली नाही व यापूर्वी शेतकऱ्यांना केवळ दोन हेक्टर मदत दिली जात होती. मात्र यावेळी राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या या निर्णयासाठी शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आभार मानले आहेत. सर्व पिकांसाठी भरपाई मिळणार आहे. राज्यातील नैसर्गिक आपत्तीने घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना यामुळे मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. कारण यावर्षी खरीप हंगाम असो व अवकाळी पावसाचे घेतलेले रब्बी हंगाम असो, सर्व शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे. यावर्षी पावसाअभावी कापूस, सोयाबीन, धान तर अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र यावर्षी सर्व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या मदतीची राज्य सरकारकडून घोषणा करण्यात आलेली आहे, असे मुंडे यांनी म्हटले आहे. खरीप पिकासाठी सरसकट मदत महाराष्ट्र राज्य कापूस आणि सोयाबीन मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. याशिवाय त्यात आंतरपीक म्हणून तूर, मूग आणि उडीद याची लागवड केली जाते. मात्र या सर्व पिकांना सरसकट एका शेतकऱ्याला 3 हेक्टरसाठी मदत दिली जाईल. या पिकांसाठी प्रतिष्ठान 13,060 रुपये इतकी रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. व शेतकऱ्यांना या पिकांसाठी ₹1 पीक विमा भरण्यासाठी लागणार आहे, असे म्हटले आहे. शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बातमी बघितली. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा शेतीविषयक बातम्यांसाठी व माहितीसाठी.